हॅलो, आजच्या या माझ्या व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज रविवारचा दिवस म्हटला नक्की बाकीची सर्व कामे आलीच. त्याच्यामुळेच आज आम्हाला जायचं होतं डीमार्टला. तर डीमार्टला जाण्यासाठी मी सर्वप्रथम सकाळी लवकर आंघोळ करून घेतली आणि स्वयंपाक करून घेतला. कारण की एकदा स्वयंपाक करून घेतला ना त्याच्यामुळे बाकीची कामे पटपट होऊन जातात. नाश्ता पण त्यासोबत करून घेतला, कारण एकदा गेल्यावरती आपल्या 2 ते 3 तास काही येणं होत नाही. त्याच्यामुळं मी शक्यतो स्वयंपाकच करून घेते, मग नाश्ता वगैरे करून आम्ही डीमार्टला जातो. कारण तिकडून आल्यावरती मग काय करावं, स्वयंपाक करावा की सामान सेट करावं काही समजत नाही. त्यानंतर आम्ही नाश्ता करून आवरून निघालो. रस्त्यात आम्हाला थोडीशी ट्रॉफिक लागली, पण काय आम्हाला डीमार्ट काय जास्त लांब नाही, आम्हाला घरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे. तर बघा, संस्कारची खूप एक्साइटमेंट की डीमार्टला गेल्यावर मी हे घेणार ते घेणार. आणि मनस्वीला सुद्धा कलर घ्यायचे होते, त्याच्यामुळे ती पण मला बोललेली मम्मी मला कलर्स पाहिजेत. तर पुढे आम्ही डीमार्टमध्ये एंट्री केली. पार्किंग फुल असल्यामुळे आम्हाला बेस्ट पार्किंगमध्ये गाडी पार्क करावी लागली. गाडी पार्क करून येईपर्यंत आम्ही इथं बॅग सील केलेली आणि संस्कारला ट्रॉलीमध्ये बसवली. त्याच्यामुळे आतमध्ये एंट्री केलं, मी पटपट वस्तू घेतल्या. शेंगदाणे, डाळ्या म्हणा की बाकीच्या वस्तू, तांदूळ, हे वस्तू मी घेतल्या. आणि तोपर्यंत मनस्वीचे पप्पा वगैरे ट्रॉलीजवळच उभी होती. पुढे ग्रोसरी वगैरे भरून मी बाजूच्या सेक्शनला आले. तिथे मी काय करते माहिती का, मोठाच पॅक खरेदी करते. म्हणजे साबणाचा पॅक, मंथली पॅक, हँडवॉश वगैरे बाकीच्या वस्तू घेते, जेणेकरून ते 1 ते 1.5 महिना आरामात जातात. आणि ते जास्त प्रमाणामध्ये घेतले ना तर पुन्हा पुन्हा येणं होत नाही. कमीत कमी 1 महिना पुरला असत मी वस्तू घेते. आणि पुढे गेल्यावरती किराणा जर थोडाफार संपला तर मी काय करते, खालून किरकोळ वगैरे दुकानातून घेऊन येते. आणि मुलांच्या पण थोड्याशा खायच्या वस्तू घेतल्या, जास्त नाही घेतल्या. जास्त क्वांटिटीमध्ये घेतल्यात ना मुलं काय करतात, तेच खायला मागतात आणि भाजीपाकर अजिबातच खात नाही. त्याच्यामुळे मी थोडंसंच घेते आणि बाहेरून पण त्यांना अजिबात काही घेऊन देत नाही. त्यानंतर मनस्वीला कलर्स घ्यायचे होते. मी स्टेशनरी सेक्शनला गेले आणि तिला ऑइल पेस्टल वगैरे कलर घेऊन घेतले. पुढे संस्कारचा पण हट्ट चालू झाला, मम्मी मला कलर पाहिजे, पेन्सिल पाहिजे. त्याला मी बोलले ठीक आहे, घेऊन देते तुला. आणि पुढे तुम्ही बघू शकता बाकीच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट पण इथं आहे, छान छान भेटतात. इथं बाय 1 गेट 1 अशा खूप प्रकार ऑफर असतात. कधी 30 ते 40% पण असतं, पण घ्यायच्या आधी त्यांची एक्सपायरी डेट नक्की चेक करून घ्यायची. पुढे मी वुमनचे त्यानंतर 99मध्ये छानपैकी टी शर्ट तुम्हाला भेटून जातात. आणि इथं शॉर्ट्स पण भेटतात, छोट्या मुलींसाठी छोटे ट्राउझर पण भेटतात. आणि 150वाले 200वाले पण टी शर्ट तुम्हाला बाहेर घालण्याजोगे पण भेटतात. ट्राउझर पण छान होती ही वाली मुलींसाठी, छोट्या मुलींसाठी. पुढे तुम्हाला आल्यावरती कुर्ती सेक्शनला कुर्ती भेटतात, 399मध्ये भेटतात. खूप साऱ्या व्हरायटी, अनारकली, शॉर्ट कुर्ती, लॉंग कुर्ती, हेवीवाली कुर्ती. तर कुर्तीच्या बाजूला तुम्हाला लेगिंग सेक्शन पण भेटते, तुम्हाला पण तुमच्या कुर्तीवरती मॅचिंग सेक्शन भेटेल. पुढे चप्पल भेटतील, मोठ्या मुलांसाठी म्हणा, छोट्या मुलांसाठी, मोठ्या बायांसाठी. तर त्यानंतर आम्ही सगळं आवरून बिलिंग काउंटरला आलो. बिलिंग काउंटर आल्यावर तर बघतेच काय भली मोठी लाईन होती, गर्दी पण खूप झाली होती. तर आम्ही काय केलं, पटपट नंबर आल्यानंतर बिलिंग केलं. तिथे मला वस्तू पिशवीमध्ये टाकायला लागल्याच नाही, कारण की मला तिथं हेल्प स्टाफ भेटला, म्हणजे त्यानं माझ्या वस्तू पूर्णपणे पिशवीमध्ये टाकून दिल्या. आणि त्याच्यामुळं मला काही पूर्ण मेहनतच करायला लागली नाही. घरी आल्यावरती माझं सगळ्यात प्रथम मी जेवण केलं आणि त्याच्यानंतरचं काम म्हणजे किराणा सेट करणं. मी अगोदर काय करते, सगळा किराणा व्यवस्थित आला का नाही तो चेक करून घेते. काही वस्तू मिस झाली का, काही डीमार्टला राहून गेली का. बघू शकता किती किराणा माझा जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि एकदा असं झालेलं, म्हणजे एक वस्तू डीमार्टला राहिलेली, म्हणजे लिस्टमध्ये त्या वस्तूचं नाव होतं पण ती वस्तू पिशवीमध्ये नव्हती. मी डीमार्टला गेलेले परत, पण ते बोलले की नाही, तुम्ही एकदा घरी गेल्यानंतर आम्ही कोणती तुमची कंप्लेंट नाही होऊ शकत, तुमच्याकडून ती मिस झाली. त्याच्यामुळे जाऊ दे, मी काही जास्त विषय नाही घेतला. त्यानंतर मी बाकीच्या वस्तू अख्या कंटेनरमध्ये सेट केल्या. आणि बघू शकता मी काय करते, वेगवेगळ्या डब्यामध्ये वेगवेगळे सेट करते. जसे की शेंगदाणे माझ्या एका कंटेनरमध्ये, परत साबुदाणे एका कंटेनरमध्ये, डाळी एका कंटेनरमध्ये. हा सेट मी 12चा सेट मागवलेला आहे ॲमेझॉनवरून. तर मी याची तुम्हाला लिंक पाहिजे असेल त्याची लिंक शेअर करते तुम्हाला. खूप छान क्वालिटीवाला आहे. आणि मी मोठ्या कंटेनरमध्ये काय करते, एक स्पेशल कंटेनरमध्ये मी मॅगी भरते. मॅगी 6वाला पॅक आणते मी, तो मॅगी ट्रान्सफर करते. काढायला पण सोपे पडते, जास्त डबे मग उघडत बसायला लागत नाही. आणि व्यवस्थित नंतर मी काय, बिस्किटांसाठी एक माझा वेगळा डबा आहे. परत फरसाण म्हणा, चिप्ससाठी त्याच्यामध्ये एकसाठी वेगळा डबा आहे. आणि मॅगीसाठी पण हा एक वेगळा आहे. आणि ड्रायफ्रूटसाठी जसे की आपला खजूर झाला, चणे झाले, काजू, बदाम, यासाठी मी एक स्पेशल डबा केलेला आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे मी हे कंटेनर सगळे सेट करून घेतले.